वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गायनासाठी वाद्य असतील किंवा वेगवेगळ्या त्यांच्या पूर्ण खानदारीमध्ये आहे तयार केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या काही तालुक्याच्या स्तरावर आणि जिल्हा स्तरावर या कार्यक्रमामध्ये भाग घ्या. यामध्ये यावर्षी आज गडबडीत कार्यक्रम घेतला. वाढदिवसानिमित्त सप्तेश्वरी आणि त्यांचे वडील हे नेहमीच माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवतात. यावर्षी जरा वेगळा कार्यक्रम त्यांनी ठेवला. सगळ्याकडे आता गेवराई शहरामध्ये कार्यक्रम ठेवून जिल्हास्तरीय कार्यक्रम ठेवला. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वेळ देता आला नाही. माझे मित्र निकम साहेब आणि प्रकाश दावणगिरे, प्रशांत कोळीकर, ज्ञानेश्वर मोठे, विलास सोनवणे यांनी ह्या कार्यक्रमाची जिम्मेदारी घेतली आणि आज तो कार्यक्रम पार पडला. आज या एक एक मार्गामुळं परीक्षकाला सुद्धा असे आपली कलावंत होते की परीक्षेचा मार्ग देण्याची पंचायत पडली की सगळे सारख्या स्तराचे हे कलावंत आहेत आणि काही जणांना मिळेल. परंतु पुढच्या वेळेस हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आपल्याला घ्यायचा येईल. स्वतः मी या कार्यक्रमाला उपस्थित राहून जरी सगळ्या कलावंताला पहिलं बक्षीस मिळालं तर ते बक्षीस घेऊन परंतु शेवटच्या जो आहे 2-3 क्रमांकावर 4 क्रमांकावर त्याला सुद्धा बक्षीस ठेवण्यात येईल असं मी माझ्या वतीनं बक्षीस ठेवील असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपण असंच या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन तुम्हाला शुभेच्छा करतो. एवढीच मी आपल्याला आशीर्वाद देतो आणि पुन्हा एकदा माझे औषध झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि 2 शब्द संपूर्ण दिलगिरी आहे. नमस्कार, मी आरती थोरात. आपण पाहतात गवारी जिल्ह्यातील आज गेवराई तालुक्यामध्ये गेवराई येथे शास्त्रीय संगीत आणि समूहगीत, नाट्यगीत आणि असं काही स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. सिद्धेश्वरी फाउंडेशन डोंगरे यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित आपण यांच्या वाढदिवसानिमित्ताने काही जिल्ह्यामधून तालुक्यामधून आलेले संकट वयगट 7 ते 15 वर्षे गायक महिला म्हणजे मुलं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. तरी आज राज्यमंत्री आबा यांच्या वाढदिवसानिमित्ताने संतुलन गेवराई शिवाजीनगर चौकामध्ये आयोजित केलेला आहे. तरी सर्वप्रथम यांच्याकडे जात आहे सर जे की चित्रपटामध्ये जे काही नाव नोंदणी असलेले प्रशांत लोक यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. तर काय या संदर्भामध्ये आपण नमस्कार, मी प्रशांत कोळीकर. गेवराई येथील या सुरसिद्धी फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून आदरणीय आबांच्या वाढदिवसानिमित्त जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी विविध ठिकाणी आयोजित केला जातो त्या वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम सुरसिद्धी फाउंडेशनच्या सिद्धेश्वरीताई कोकाटे, रामदास भाऊ कोकाटे व त्यांच्या सर्व भगिनी आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं या ठिकाणी सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि याच पद्धतीनं गेवराई तालुक्यातीलच नव्हे तर या वर्षीचा महोत्सव हा जिल्हास्तरीय महोत्सव असल्यामुळं या महोत्सवाला एक वेगळं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अगदी 6 वर्षाच्या मुलीपासून ते 12वी ESAमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत आणि मुलीपर्यंतचा परफॉर्मन्स आज आपल्याला या गेवराईकरांना या ठिकाणी अनुभवायला आणि पाहायला मिळाला. आदरणीय बदामरावजी आबा यांचं सातत्यानं या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला पाठबळ लाभलेलंच असतं. जवळपास कुटुंबातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा अशा कलावंत कार्यक्रमाला कशा पद्धतीचा आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं. गेवराईतील सर्व मान्यवर परीक्षक मंडळींनी या परीक्षक मंडळीचं परीक्षा कार्यक्रमाचं परीक्षण करून हा कार्यक्रम देखणा आणि साजरा कशा पद्धतीनं होईल यासाठी देखील त्यांनी आपले मोलाचे योगदान या ठिकाणी दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मनस्वी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि स्वरसिद्धी फाउंडेशनला पुन्हा एकदा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात नव्हे तर पुढचा कार्यक्रम हा मराठवाडास्तरीय त्यांचा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. सिद्धेश्वरी फाउंडेशन याला लाभलेले आमचे सोमेश्वर विलास यांच्याकडे क्रमांक याच्यासाठी किती पारितोषिक आणि किती काय कुणाला बोलायचं
स्पर्धा होत्या त्या अगदी सुमार होत्या ते महाराष्ट्रात स्पर्धेचे दर्जेदार स्पर्धा पहिल्यांदा पाहायला भेटतात. त्याबद्दल मी खरं तर लोकांच्या घटना त्याचं खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज काँग्रेससारख्या शहरात घेऊन काँग्रेससारख्या शहरात हा कार्यक्रम राबवला आणि अनेक कलावंतांना त्याचा विकास करून दिली. त्याच्या माध्यमातून रेकॉर्ड सकाळपासून चालू आहे. एकंदरीत या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. अगदी परीक्षकांचा कस लागावा असा या परीक्षेचा सगळे स्पर्धे जे होते ते खूपच स्ट्रॉंग होती. तरी त्यांच्या पद्धतीने त्यांनी निकालाने आमच्या पद्धतीने निकाल द्यायचा पुरेपूर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परत मी त्यांचे खूप आभार मानतो शैक्षणिक फाउंडेशनचे आणि लोकांचे बालामराव पंडित यांचा जो वाढदिवस आहे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय रोहिकर सर म्हणून मराठवाडास्तरीय पण पुढच्या टाईमाला राज्यस्तरीय व्हावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या जिल्हा मोठे सर गिरी सर असे 4 परीक्षक होते. त्याच्यामध्ये तुम्हाला लावलेलं पटकन किती पाहिजे स्पर्धा नृत्याची होती लावणीची नव्हती. परंतु तरी एक बहुतांशी लावणी प्रकारे त्या लावणी प्रकारासाठी सुभाष सर आणि परीक्षक होते तर गायनासाठी मी आणि आमचे प्रत्येकी प्रथम द्वितीय काढला. परंतु त्याच्या पुढे जाऊन सगळीच क्रमांकात होती म्हणून आम्ही उत्तेजना खास साहित्य फाउंडेशनच्या विनंती केली की कारण सगळेच साहित्याची प्राप्त अशी परफॉर्म झाली होती. त्यामुळं कलाकारांना एक खूप छान प्रकारे कलाकारांनी त्यांना प्रतिसाद केला आणि कलाकारांचे धैर्य वाढण्यासाठी त्यात गेले. ठीक आहे. मी आता केदार सर त्यांची मुलगी जी आहे लावून आली त्याच्याबद्दल तुमच्या मी वसंत केदार मी राजमाता जिजाऊ विद्यालय रोहतक या शाळेतून आज या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी या ठिकाणी आलो होतो विद्यार्थ्यांकडून. त्यामध्ये वैयक्तिक नृत्यामध्ये आमच्या शाळेची संपत्ती संदेश उत्तेजना ठरवलं. त्याचबरोबर समूह नृत्यामध्ये देखील या ठिकाणी तृतीय पक्षाचं समावेश आहे. त्याबद्दल आयोजकांच्या नाटकामध्ये जे काय सेवामध्ये त्यातले गिरी म्हणतात त्याच्याकडे जातो. गिरीसाठी तुम्हाला नाट्यकोर्स आल्या नाट्यामध्ये काय जे काही मला लाभलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काय घेता आला आणि काय प्रतिक्रिया लागते. या स्पर्धेसाठी या ठिकाणी खरं तर ही स्पर्धा जिल्हास्तरीय होती आणि एका टुरिस्ट ही स्पर्धा झाली. खरं तर जिल्ह्यातून विविध भागातून स्पर्धक आले आणि खरंच या आबांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक फाउंडेशनच्या आणि लोकांच्या फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून जिल्हास्तरीय महोत्सव या गौरव महोत्सव या ठिकाणी होतं आणि ज्या बाल कलाकारांना त्याबद्दल खरंच त्यांचे कौतुक आणि आभार. त्यांची खरंच त्याचे स्टाफ करणार आहे आणि या स्पर्धेला खरं तर एकापेक्षा एक असे स्पर्धक या ठिकाणी दिसले. मला खरंच स्पर्धा त्यांनी बोलवले आणि त्यांचं आभार. छान झाली. पुढच्या वेळेस राज्यस्तरीय स्पर्धा होईल अशी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. ठीक आहे. मी आता सर्वप्रथम आणि त्याच्या परिवाराच्याकडे जात आहे. आमचे यांचे गौरव जी की त्यांनी जे काही तरी कष्ट करून दिले करून या महाविद्यालयीन शाळामध्ये जाऊन त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजित केला जे की त्यांच्याकडून जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया आपण किती वर्ष आवडचा गेली 5 वर्षांपूर्वी हा कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्या वर्षी संगीतातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्यानंतर प्रगती होत आपण तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आता सरांचं म्हणणं आहे की राज्यस्तरीय
स्पर्धा ठेवू तर आपण तेही प्रयत्न करू आणि या गेवराई कला महोत्सव आयोजित गेवराईला कलेचा मान देऊन सन्मान देऊन आपण हा कार्यक्रम असाच मी 2 मिनिटं बरं मला एक म्हणायचं की तुम्ही आता प्रथम क्रमांक लावण्यासाठी नृत्यासाठी कुठला किती तारीख सुगम संगीत शास्त्रीय संगीत लावणी आणि त्याचबरोबर समूह नृत्य वैयक्तिक नृत्य अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन आपण बहुतांश आलेल्या कलाकारांना बालकलाकारांना संधी देऊन त्यांचं सादरीकरण घेऊन आपण फर्स्ट सेकंड करत असतो. ही प्रत्येक वर्षी आमच्या वाढदिवसानिमित्ताने याच्यासाठी हा प्रश्न साहजिकच आहे. जोपर्यंत आपण तोपर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे असा चालू राहील आणि म्हणजे आबाच्या इच्छेप्रमाणे या कलेला मान म्हणून गेवराई कला महोत्सव ठीक आहे. मी आता प्रथम असा नंबर आले की जिच्याकडे मी जातोय तुम्ही बाल कलाकार तुम्ही काय गायले आणि काय नृत्य केले कोणत्या नावावर केले काय नाव आपलं अच्छा किती लोक आपण किती लावणी गायली आपण डान्स मदनमध्ये अच्छा आणि तो आपण आलो तुझा थँक्यू आणि आपण अच्छा तुमचं काय तुम्ही शिकवलं हां तर मग तुम्ही ठीक आहे. मी आता जिथे जिल्हा परिषद शाळेचे असे किमान व्यक्तिमत्व असणारे आमचे प्रोफेसर ढोलराई जिल्हा परिषदेचे मी त्यांच्याकडे जात आहे आणि त्यांच्या खास प्रतिक्रिया मी येत आहे की गेवराई कला महोत्सव 2026 बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलं आहे. गेवराईचं नाव हे कलेच्या माध्यमातून प्रत्येक आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कलाकार महत्त्वाचे फाउंडेशन हे लोककला योजना याच्यामध्ये असतात त्याच्याबद्दल नमस्कार, मी धर्मराज खत्री, प्राथमिक प्रौढ शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर. सगळ्याच मान्यवर व्यक्त केले. कलावंतांचा बालेकिल्ला म्हणजे बीड जिल्हा असं आपण अभिमानाने म्हणतो. मला असं वाटतं जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा त्याच्यामागे निश्चितपणे पायाभरणी करणारे काही हे असतात, लोक असतात. मला वाटतं त्याची पायाभरणी करणारे निश्चितपणे आज ज्या स्पर्धा झाल्या निश्चितपणे यामधूनच भविष्यातील बीडमध्ये कलाकार उदय असेल. वेगवेगळ्या स्पर्धा यांनी घेतल्या. चित्रकला असेल, निबंध असेल, नृत्य असेल, सुगम गायन असेल, शास्त्रीय गायन असेल, त्याचबरोबर वैयक्तिक नृत्य असेल, समूह नृत्य असेल, अशा वेगवेगळ्या अंगांनी विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर आणण्याचं काम, त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम निश्चितपणे या स्वरसिद्धी फाउंडेशनने केलं आहे. माझ्याही शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते. ग्रामीण भागात 14 विद्यार्थी माझ्या शाळेचे सहभागी झाले. त्याच्यामध्ये जवळपास एक 5 बक्षीस माझ्या शाळेला मिळाली आणि निश्चितपणे एक मोठी प्रेरणा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामधून मिळणार आहे. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या एक शाळेचा शिक्षक म्हणून आणि विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून मी या स्वरसिद्धी फाउंडेशनच्या सर्व टीमचे सिद्धेश्वरी ताई असतील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबीय असतील, आमचे रामदास कोकाटे असतील, त्यांचं पूर्ण कुटुंब धोंडरे आणि गेवराई शहरामध्ये संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांची या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. तुम्ही सर्वप्रथम आता या कलाकार तिथे संगीतकार शिबिर ज्ञान नसते आणि संगीतकार शिबिर तेव्हा म्हणजे बरोबर येत नसतं. असे आपले संगीतकार देणारे वाद्यकाम जाणणारे आमच्या तबला मास्तर सर अशा लेडीज असणाऱ्या निर्जीची लावणी वाजवली, त्याने अभंग वाजवले, नृत्य वाजवले, नाट्यगीत वाजवले, समोलित वाजवले, ती तबला यांनी उत्कृष्ट वाजलेला कार्यक्रमी जात आहे. त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे. तरी आपण तबला वाजवला आहे ते काय नाव प्रथम लावणी वाजली, तुला तबला वाजवला. मग तुम्ही संगीत विषयावर असतानाही मी तबला वाजवला. खरं तर लावणीला डोळलीच पाहिजे होती, परंतु तुम्ही तबल्यावर आधीच केली याच्यासाठी काय
कुटुंब परिवाराचा मुकाटे परिवाराला द हॉलिडे न्यूज आरके थोरात जिल्हा थँक्यू धन्यवाद. आज गेवराईमध्ये छत्रपती संतप्रभू शिवाजी चौकामध्ये माजी राज्यमंत्री भगतरावजी पंडित आबा यांच्या वाढदिवसानिमित्ताने काही स्पर्धा ठेवलेल्या सिद्धेश्वरी फाउंडेशन गेवराई यांच्या वतीने तालुका गेवराई येथे आबाच्या वाढदिवसानिमित्ताने काही स्पर्धा ठेवल्या. स्पर्धेमध्ये व्याख्यान, चित्रकला, नाट्यगीत, समूहगीत, शास्त्रीय गायन, लावणी अशा काही लोकगीत असे काही तालुक्यामधून जिल्ह्यामधून कलावंत आहेत. काही विद्यालय, महाविद्यालयाचे काही विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तरी मी त्यांच्याकडे जात आहे. राजमाता जिजाऊ मातेच्या विद्यालयात शाळेतून आम्ही आलो आहोत. आम्ही ग्रामीण भागातले आहोत. इथे आम्ही हॅलो. आले आहोत. या ठिकाणी या कलावंतांच्या